तर सध्या देशांतर्गत प्रवास आणि परदेशी प्रवास यांचे तिकीट नेमका किती झालेले आहे आपण यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर दिल्ली जयपूर प्रवासासाठी 88,000 रुपये मोजावे लागतात, तर दिल्ली ते लंडन या प्रवासासाठी 27,000 रुपये भरावे लागतात। म्हणजे देशांतर्गत प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागतात परदेशातील प्रवासापेक्षा। तर दिल्ली पाटणासाठी 40,000 रुपये आणि दिल्ली ते न्यूयॉर्क हा प्रवास 47,000 रुपयामध्ये होऊ शकतो। दिल्ली बंगळुरूचं तिकीट आहे 40,000 रुपये आणि दिल्ली बँकॉकचं तिकीट आहे फक्त 14,000 रुपये। त्यामुळे ही मोठी तफावत दिसते आणि अशा प्रकारे प्रवाशांची लूट सुरू आहे। दिल्ली ते उदयपूर या मार्गावर प्रवास करायचा असेल तर तिकीट पोहोचले 70,000 रुपयावर आणि दिल्लीतून दुबईपर्यंतचा प्रवास 35,000 रुपयामध्ये होऊ शकतोय। तर आपण उदाहरणादाखल या सगळ्या गोष्टींचा एक कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। देशांतर्गत प्रवास करणं हे किती जिकिरीचं होऊन बसलेलं आहे किंवा त्यासाठी किती भुर्दंड सहन करावा लागतोय हे आपल्याला या सगळ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजतंय। तर इंडिगोच्या घोळामुळे राज्यामधल्या विमान सेवेवर कसा परिणाम झालाय ते देखील पाहूयात। तर देशभरात इंडिगोच्या तब्बल 600हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या आहेत। पुणे मुंबई तिकीट 61,000 पोहोचलंय, पुणे दिल्ली तिकीट 27,000, पुणे बंगळुरू तिकीट हे 49,000 रुपये इतक्या दरावर पोहोचलंय। दिल्ली आणि चेन्नई प्रवासासाठी विमानच उपलब्ध नाहीये आणि दिल्ली कोलकाता प्रवासासाठी 38,700 रुपये मोजावे लागतात। मुंबई श्रीनगर एरवी 10,000च्या घरात प्रवास होतो, आता मुंबई श्रीनगरचा तिकिटाचा दर 62,000 झालाय, तर परतीच्या तिकिटासाठी आता प्रवाशांना 92,000 रुपये मोजावे लागतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।